पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झालेली आहे. अवघ्या 5 दिवसात दुसऱ्यांदा दर वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलेला आहे. हा सर्वसामान्य माणसांसाठी एक मोठा आर्थिक धक्का आहे. दुधानंतर आता ब्रेडचे दरही वाढलेले आहेत. पाव उत्पादकाने प्रति पाकिट 5 रुपयांची दरवाढ केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे बजेट कोलमडलेले आहे. कच्च्या मालाच्या आणि वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगत आहेत. मुंबईकरांना वीज बिलात दिलासा मिळणार. प्रति युनिट 95 पैशांची सवलत जाहीर करण्यात आली. स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारींचेही निवारण केले जाईल. आमदार संजय उपाध्याय आणि वीज विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राच्या अनेक भागात पेट्रोल पंप बंद. इंधनाच्या वाढत्या दरांच्या जोडीलाच पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. परभणी, बुलढाणा आणि वाशिम यासारख्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये इंधनाचे संकट अधिकच गडद झालेले आहे. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठका आता ऑनलाईन घेतल्या जातील. इंधनाची बचत आणि वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे. मुंबईच्या महापौर एका पेच संग्रात सापडल्या. महापौर रितू तावडे यांना घेऊन जाणारी बेस्ट बस रस्त्याच्या मधोमध बंद पडली, ज्यामुळे त्यांची पाहणी दौरा थांबवावा लागला. मात्र अवघ्या 20 मिनिटातच बसची दुरुस्ती करण्यात आली आणि ती पुन्हा मार्गस्थ झाली. अमेरिकेने रशियन तेलावर लादलेल्या निर्बंधांमधून दिलेली सवलत 17 जूनपर्यंत वाढवली. याचमुळे भारत सरकारला परवडणाऱ्या दरात तेलाची खरेदी सुरू ठेवणे शक्य होणार. फरशी पुसलेले पाणी गटारात टाकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाढ. या झटापटीत एका पती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडले. पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल तटकरे आणि पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. या दोन्ही संस्था दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 20 मे रोजी वैद्यकीय दुकानदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपांच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन हाय अलर्टवर. नागरिकांना आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे येथील गरीब नगर भागात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आता रेल्वे स्थानकाजवळील झोपड्या हटवण्यात आल्या. दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा साथीदार असलेला इक्बाल मिर्चीची 700 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. ईडीने मुंबईपासून दुबईपर्यंत कारवाईचा धडाका लावलेला आहे. पालघर येथे झालेल्या 13 जणांच्या बळी घेणाऱ्या भीषण अपघाताबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महाराष्ट्रातील इतर नेत्यांसह तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात एका कंटेनर ट्रकने वरातीला घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकवर धडक दिली होती. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने गटारे साफ करण्याच्या कामाला गती दिली. पाणी साचू नये यासाठी दुरुस्ती, साफसफाई आणि गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात बाबत निर्देश जारी करण्यात आले. मीरा रोड परिसरात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणी एका महिला दलालाला अटक करण्यात आली. 3 महिलांची सुटका करण्यात आली. मुंबईत पावसाळ्यापूर्वी 5 जूनपर्यंत रस्त्यांच्या बांधकामाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश BMCने दिलेले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम थांबवण्यावर विशेष भर देण्यात आले. शेअर बाजारात किरकोळ वाढ नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात तेजीने झाली असून इन्फोसिस आणि TCS सह अनेक प्रमुख समभागांमध्ये आता वाढीचा कल दिसून आला. मुंबईतील सोने आणि चांदीच्या दरात चढउतार दिसून आले. 11 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम मागे 1,43,950 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 1 किलो मागे 2,85,000 रुपयांवर गेला. उत्तर प्रदेशात SP-BSP आघाडीला मोठा धक्का. आघाडीतील 51 नेत्यांनी आपापल्या पक्षांचा राजीनामा देत SBSP पक्षात प्रवेश केला.